असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा ज्येष्ठ सदस्य ॲडव्होकेट MP कुरुलकर यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल ओरिएंट इथं झाली। या बैठकीत या निवडी करण्यात आल्या। वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन विषयांना मंजुरी देण्यात आली। मावळते अध्यक्ष ॲडव्होकेट विनायक नगरकर यांनी मागील वर्षाचा कार्य आढावा सादर केला। सचिव ॲडव्होकेट विकास कोडमूर यांनी सन 2023-24चा जमा खर्च आणि ताळेबंद पत्रक सादर केलं। तसंच 2024-25 या कालावधीसाठी विविध पदाधिकाऱ्यांची एकमतानं नेमणूक करण्यात आली। आरोपी कृष्णकांत अमर रिजोरा राहणार अभिषेक नगर, रुबी नगर, बालाजी मंगल कार्यालयाजवळ जुळे सोलापूर हा फिर्यादी पीडित मुलीस डी-मार्ट जवळ असलेल्या वसुंधरा कॉलेजच्या मागील बाजूला मैदानात भेटण्यासाठी बोलावून दोघे एकत्र भेटले असताना काढलेले फोटो आणि व्हिडिओ त्याच्या मोबाईलमध्ये असून ते मी तुझ्या नातेवाईक आणि मित्रांना तसंच सोशल मीडियावर व्हायरल करतो अशी वेळोवेळी धमकी देऊन फिर्यादीकडून 120.7 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून 6,48,500 रुपयांची रक्कम फिर्यादीकडून घेतली म्हणून विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी कृष्णकांत रिजोरा याला 24 तासांच्या आत अटक करून त्याच्याकडून गुन्ह्यातील 4,30,000 रुपयांचे एकूण 7 तोळे सोने जप्त करून गुन्हा उघडकीस आणण्यात आला। उजनी धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यानं पंप चालू केले की चिखल गाळ अडकल्यानं मोटार बंद होते। त्यामुळे सोलापूर शहराला योग्य पाणी पोहोचत नाही। त्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली रामवाडी भागात टँकरची सोय युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या प्रयत्नातून महानगरपालिकेकडून करण्यात आली। आद्य गोरक्षक छत्रपती शिवाजी महाराज गोरक्षा सोलापूर विभाग यांना गुप्त माहिती मिळाली होती की सांगोला मार्गे काही नंदीवाले कत्तलीसाठी जनावरं घेऊन येणार आहेत। त्यानुसार त्यांनी पोलिसांना कळवून पोलिसांच्या मदतीनं सापळा रचला आणि ती गाडी बाळे पुलावर पकडण्यात आली। ही माहिती अखिल भारत कृषी गो सेवा संघाचे गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना कळाली असता ते सुद्धा घटनास्थळी पोहोचले। त्यानुसार पोलिसांच्या मदतीनं फौजदार चौडी पोलीस ठाण्यात ही गाडी आणण्यात आली। फौजदार चौडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप शिंदे यांना सुधीर बहिरवाडे यांनी पटवून दिलं की हे नंदीवाले कशा प्रकारे कसायांना साथ देतात। त्यावेळेला त्यांना ते पटलं आणि लगेचच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला। सर्व जनावरं अहिंसा गोशाळेत सोडण्यात आली। ही कारवाई यशस्वी करण्यासाठी गोरक्षक प्रवीण इंगल, पवन जगताप, प्रसाद झेंडगे, अभिजित जाधव, अभि अडगळे चव्हाण आणि फौजदार चौडी पोलिसांचं सहकार्य लाभलं। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं दिनांक 18 आणि 19 मे रोजी फिजिओथेरपी तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवारी या शिबिराला सुरुवात करण्यात आली होती। दरम्यान रविवारी सुद्धा रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून या शिबिरात सुप्रसिद्ध फिजिओथेरपिस्ट डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी शिबिरातील रुग्णांची तपासणी केली। हिलिंग हँड्स फिजिओथेरपी, ऑस्टिओपॅथी आणि आयुर्वेदिक सेंटरच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मोफत फिजिओथेरपी तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला असून पुढील उपचारावर 40% सूट रुग्णांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी दिली। इच्छुकांनी 9561171888 या मोबाईल नंबरवर नोंदणी करावी असं आवाहन डॉक्टर नेहा सिंह रोडा यांनी केलंय। मारुती सुझुकीचे अधिकृत विक्रेते असलेल्या सोलापुरातील चव्हाण मोटार्सनं मारुती सुझुकीच्या 4 चाकी वाहनांचे नवनवीन मॉडेल्स ग्राहकांसाठी नेहमीच उपलब्ध करून देत त्यांचा विश्वास संपादित केला आहे। या अंतर्गत आता सर्वांचंच लक्ष लागून राहिलेल्या स्विफ्ट कारचं नवीन मॉडेल अर्थात द इपिक न्यू स्विफ्ट या कारचं अनावरण शनिवारी सायंकाळी 7 वाजता होडगी रोड परिसरातील चव्हाण मोटार्सच्या भव्य दालनात पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांच्या हस्ते आणि स्टेट बँक ऑफ इंडियाचे सिनियर मॅनेजर अतुल मखदूम यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहात करण्यात आलं। यावेळी चव्हाण मोटार्सचे व्यवस्थापकीय संचालक बाबू चव्हाण, संचालक घनश्याम चव्हाण, CEO वृंदार काबरा, सरव्यवस्थापक दिलीप भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती।
याबाबतची अधिक माहिती विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे प्रमुख गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या गाभाऱ्याचं काम सुरू होतं, त्यामुळे विठ्ठल रुक्मिणीचं चरणस्पर्श दर्शन बंद होतं। आता ते पुन्हा पूर्ववत सुरू होणार आहे। 15 मार्चपासून विठ्ठल रुक्मिणीचं चरणस्पर्श दर्शन बंद होतं, कारण मंदिराच्या संवर्धनाचं काम सुरू आहे। हे काम पुढेही 17 ते 18 महिने सुरूच राहणार आहे। पण मंदिराच्या गर्भगृहाचं आणि 4 खांबांचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे, त्यामुळं येत्या 2 जूनपासून विठ्ठल रुक्मिणी मंदिर पूर्ववत पदस्पर्शानं सुरू करण्यात येणार असल्याची माहिती गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली। आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सोलापूरच्या माध्यमातून आई योजनेला कर्जपुरवठा करण्यात येत असून या योजनेचा जास्तीत जास्त महिला उद्योजकांनी लाभ घेण्याचं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांनी केलं। कृषी पर्यटन केंद्र, हॉटेल व्यवसाय, रेस्टॉरंट, कॅफे, उपाहारगृह, फास्ट फूड, ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर, टूर ट्रॅव्हल्स एजन्सी, आयुर्वेद योगा केंद्र, हाऊसबोट, टेंट हाऊस, पर्यटन व्हिला, साहसी पर्यटन केंद्र, होमस्टे, रिसॉर्ट, ट्री हाऊस अशा पर्यटन क्षेत्राशी संबंधित विविध व्यवसायांचा यात समावेश होतो।